सर आज मी म्हणते. जय गुरु. जय गुरु. माझा आवाज येतोय का? मी चौसाळकर बोलतोय, दिलीप चौसाळकर. अच्छा अच्छा, हो येतोय, तुमचा आवाज येतोय. माझा आवाज येतोय? हो जय येतोय गुरु. येतोय. सरांनी जॉईन केलंय ना? नाही सर, थोडं बिझी आहे तर ते फार आज लॉग इन करून आपण एक पाठ म्हणून घेऊ तो 12वा 15वा आणि मग डिस्बर्स. ओके ओके ओके, ओके. ठीक आहे. आपण आता किती आहोत बघू. आहे पण एकंदर 8-9 झाले आपण आता. तर प्रत्येकाचं पार्टिसिपेशन होईल असं आपण करूया. 40 लोक म्हणायचे आपल्याला. हम्म. बघूया, 3-3 म्हणू आपण. बघूया तोपर्यंत वाढतील की. स्क्रीन दिसतोय? होय होय. ओके. मी सुरुवात करतो. पहिले 3 श्लोक म्हणतो मी, मग आपण बर, नेक्स्ट 3 मी हे- घेते. ओके, 3 तुम्ही घ्या. ओके, तुम्ही सुरू करताय मग पुढचे की मी म्हणू आधी? ओके. अच्छा, तुम्ही म्हणालात मी पहिले 3 हा, मी म्हणतो घेतो. ना, हो, ओके म्हणून ओके. हो. हा, ओके. हा. अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमः. श्रीभगवान् उवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मतः. ये त्वक्षरमणिर्वेश्य अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम्. पुढचे घेते मी, आणि जास्त घेते कारण आपण 12च जण आहोत, तर मी 10 पर्यंत म्हणते. ओके ओके. 14 झालं आपण. ठीक आहे. ओके. हा. संयम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिरवाप्यते ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम् मय्येव मन आदत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिं वाप्स्यसि. थँक्यू. मी प्रकाशजी तुम्ही. म्हणू पुढचे. हो, चालेल. या. ओके. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुम् मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् त्यागाच्छान्तिरनन्तरम् अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःख सुखक्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः
यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यस्य च मे प्रियः अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यस्य मे प्रियः समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समसङ्गविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धानामत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः हरये नमः। वेळेला कोण सुरुवात करेल? हो, करूया. हा, या. म्हणताय तुम्ही दीपाली ताई? अच्छा, मी मी म्हणू मी का? मी म्हणू ओके, का? मी शुअर. म्हणतो. हा हा अथ पंचदशोऽध्यायः श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधः शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्वोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा पुनः प्रवृद्धा विषयप्रवाला अधश्च मूल्यान् संततानि कर्मानुबन्धिनि मनुष्यलोके न रूपमस्येह ततोपलभ्यते नान्तो न चार्दीन सम्प्रतिष्ठम् अश्वत्थमेनं सुवीरूढमीलं मूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा तत्पदं तत्परि मार्गितव्यं यस्मिन् गता न निर्वर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी निर्माणमोहाजितसङ्गदोष अध्यात्मनित्या विनिवृत्तकामात् द्वन्द्वैर्मुक्ताः सुखदुःखसद्नैर्गच्छन्तमूढा पदमव्यं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धं निवाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शं च रसं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. काय पण म्हणताय? मी म्हणू का? हो, चालेल. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो
नैनं पश्यन्त्यचेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विधिमामकम् गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधीः सर्वास् सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनै च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभरत्यव्यय ईश्वरः यस्माक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेवं सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः। ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु। ओके. तर यापुढे आपल्याला काही असं बोलण्यासारखं नाहीये, म्हणजे एवढी आपली पात्रता नाहीये. मग सध्या आज क्लोज करूया इथे. हो चालेल. सर्वांना म्हणजे परत एकदा म्हणूया कसं पुन्हा एकदा असेल म्हणायचं. नाही डोक्यात. हा सर नाही आज, बिझी आहेत अच्छा थोडे. म्हणून त्यांनी बरं. 6ला ठेवलं, पण 6ला काही लोकांना जमत नव्हतं, पुन्हा 8ला ठेवलं. मग तेव्हा मला वेळ नाहीये. फक्त तुम्ही आज बरं. म्हणून घ्या एवढं आज. चालेल, मग थांबूया. थांबूया मग. हा हा हो. येस, थँक्यू. चल या, चालेल. जय गुरु. हो. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हॅलो, काय झालं? जय गुरु. अश्विनी तुम्ही जय आता गुरु. हा सर नाहीयेत, आपण बंद केला आता. मग अच्छा, हो का? तेच म्हणून मला वाटलं बहुतेक जयगुरु म्हणता बहुतेक झालं वाटतं काय हा, आज हा, काही हा. नाही